अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या जगप्रसिद्ध भेंडवळ घट मांडणीचे भाकीत आज जाहीर झाले असून 2026 सालासाठी पावसाचा अंदाज समाधानकारक वर्तविण्यात आलाय। घट मांडणीच्या प्रक्रियेतून यंदाचे वर्ष शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी कसे असेल याचा वेध घेण्यात आलाय। यंदाही पावसाळ्याबाबत भाकीत करताना पावसाचे 4ही महिने उत्साहाचे राहतील असे सांगण्यात आले आहे। पहिल्या महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असेल, दुसऱ्या महिन्यात तो साधारण राहील, तर तिसऱ्या महिन्यात पावसाचा जोर वाढून अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे। चौथा महिना पावसासाठी चांगला असून यंदा अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडेल असा इशारा देण्यात आलाय। पिकांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ज्वारी, बाजरी आणि तीळ या पिकांची स्थिती उत्तम असून उत्पादन समाधानकारक होईल। आंबाडी आणि मूग ही पिके मध्यम स्वरूपाची राहतील। मात्र तूर, हरभरा आणि वाटाणा या पिकांबाबत अनिश्चितता असून उडीद पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। राजकीय दृष्टिकोनातून राजा आणि पानविडा कायम असल्याने सत्तेत स्थिरता राहील आणि देशाच्या सीमा सुरक्षित राहतील असे संकेत मिळालेत। मुंग्यांनी अंडी जमा करण्यासारख्या नैसर्गिक बदलांवरून यंदा चांगल्या पावसाचे सूचक मानले जात आहे। यावर्षी पिकाची परिस्थिती हे साधारण राहील, पण बऱ्याचशा ठिकाणी नासाडी होईल। कारण तिसरा आणि चौथ्या महिन्यात जो पाऊस जास्त दाखवला त्यामुळे नासाडी होईल। पहिल्या महिन्यात जो आहे तो सार्वत्रिक पेर होणार नाही, कमी अधिक पाऊस पडेल। दुसऱ्या महिन्यात मात्र पेर होईल, साधारण आहे तो, आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे। त्यामुळे पीक परिस्थिती जी आहे ही साधारणता राहील। त्याच्यात तुरीचं पीक, हरभऱ्याचं पीक, गव्हाचं पीक हे चांगले दाखवतात। कपाशीचं पीक पण चांगलं आहे। अजून जे दुसरे फारसे काही एवढं हे नाही, पुरी नसल्यामुळे थोडा जे महापूर होतील त्यामुळे नदीकाठच्या लोकांना महापुरामुळे असं पृथ्वीचं नुकसान होईल। देशाची आर्थिक परिस्थिती एकूण एवढी फारशी मजबूत राहणार नाही। संरक्षण ठीक राहील आपलं, पण तणावात राहील। जगामध्ये अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहे, त्याचा परिणाम काही भारतावर होणार आहे? त्याचा परिणाम भारतावर फारसा होणार नाही। परिणाम जो होईल तो आर्थिक स्थितीवर होईल। युद्धाचा जो परिणाम आहे तो आर्थिक स्थितीवर, म्हणजे एकीकडे आर्थिक स्थिती देशाची ढासळलेली दाखवते, त्यामुळे जो जगातील युद्धाचा परिणाम आहे हा झाल्याशिवाय राहणार नाही। आणि सातत्यानं जे संपूर्ण वाकीदार म्हणून आरोप करतो, काय भूमिका त्यांचं कसं आहे की त्यांचं कार्यच ते आहे। त्यांचं जे कार्य आहे ते त्यांचं ते कार्य करतात, आमचं जे कार्य आहे ते आम्ही करतो। त्यांनी कितीही थोटान म्हटलं तरी देशातील हा जो देश आहे संस्कृती प्रधान देश आहे, वैदिक संस्कृती प्रधान देश आहे। यामुळे कितीही त्यांनी केले तर वैदिक संस्कृती किंवा सनातन धर्म निश्चित कायम राहणार आहे। हा कुठेही संपवण्याचा प्रयत्न केला तरी संपणार नाही आहे। शास्त्रीय आधार नाही म्हणतात? ठीक आहे, त्यांच्या मते नसला तरी आमच्या मते आहे। पण या सनातन धर्माच्या आज अनेक हिंदू आणि असंस्कृत कृत्य करणारे लोक समोर येतात आणि त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा कुठेतरी बदनाम होता। कसं आहे की आम्ही जे आहे कुठल्याही प्रकारची लुबाडणूक, कोणी सांगा की आम्ही 1 रुपया घेतला कोणाकडून, लुबाडणूक नाही होत नाही याच्यात। ज्या ठिकाणी लुबाडणूक होत नाही त्याच्यात त्यांनी तोंड खुपसण्यापेक्षा ज्या ठिकाणी लुबाडणूक होते, लोकांवर अत्याचार होतात, त्या ठिकाणी त्यांनी विशेष कार्य करावं असं आमचं मत आहे। तुमचं असं मत आहे का अंधश्रद्धा नाही? अंधश्रद्धा असू शकते ना, आहे ना, अंधश्रद्धाही आहेत काही काही ठिकाणी। आमचं मत आहे अंधश्रद्धा, आम्ही सुद्धा अंधश्रद्धेच्या विरोधात आहोत। आहेत अंधश्रद्धा बरेचसे आहेत, पण त्या ठिकाणी हे काहीच करत नाही। ते जे महाराज लोक आहेत, भोंदू लोक आहेत, लोकांना अंगा देते म्हणतात, काही मंत्र आहे म्हणतात, हे सर्व खोटं आहे। कुठल्याही प्रकारच्या मंत्रांना आमच्या शास्त्रात हे सांगितलं की मंत्रीची वैरी मरे तरी काय बांधावी कट्यारे, शुद्ध निषेध करेल आहे मंत्राचा सुद्धा। शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही, कारण ज्यांची श्रद्धा असेल ते याच्याप्रमाणे पेरणी करतील आणि ज्यांची श्रद्धा नसेल त्यांनी करू नये। आणि श्रद्धा ज्यांची आहे त्यांनी किती हे केलं तरी फसवणूक कोण्या शेतकऱ्यांना सांगा आम्हाला येऊन की बा आमची फसवणूक झाली तुमच्यामुळे। प्रतिनिधी संजय दांडगे, NTV न्यूज मराठी, जळगाव, जामोद, बुलढाणा।